भिवंडीतील 4 मजली इमारतीचा अर्धा भाग कोसळला। दुर्घटनेमध्ये 8 जणांचा मृत्यू तर आणखी काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती। युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू। पुढील काही तासात विदर्भामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज। अकोला, चंद्रपूर, नागपूरसाठी ऑरेंज अलर्ट जारी। अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये पावसाचा कहर। ढगफुटी सदृश्य पावसामुळे तालुक्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी। अनेक घरांमध्ये शेतातही शिरलं पाणी। अनेक लोकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर। अमरावतीच्या राजुरात पुरात अडकलेल्या 7 जणांची सुखरूप सुटका। मोखड नदीला आलेल्या पुरामध्ये अडकले होते नागरिक। 7ही जणांना सुरक्षित स्थळी हलवलं। हिंगोली आणि गडचिरोलीमध्ये पुराचा कहर। दोन्ही ठिकाणी पुराच्या पाण्यात कार गेल्या वाहून। पुराच्या पाण्यातून गाडी चालवण्याचा प्रयत्न बेतला जीवावर। धुळे जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीची शक्यता तर यवतमाळ जिल्ह्याला रेड अलर्ट जारी। अतिवृष्टीसह मुसळधार पावसाचा इशारा। यवतमाळमधील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी। अकोल्यामध्ये सततच्या पावसानं नद्यांना पूर। मन, निर्गुणा आणि महेश नद्या दुथडी भरून वाहू लागल्या। नदीकाठच्या सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात। कोल्हापूरच्या नृसिंहवाडीतील दत्त मंदिरामध्ये दुसरा दक्षिणद्वार सोहळा संपन्न। पावसामुळे कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ। श्रींच्या चरणांवर कृष्णेचं पाणी प्रवाहित होताच दुसरा दक्षिणद्वार सोहळा संपन्न। राज्यातील धरणांमध्ये सध्या केवळ 63.25% पाणीसाठा। जुलै महिना संपत आला असतानाही धरणांमध्ये अपेक्षित जलसाठा नाही। मराठवाड्याची चिंता कायम। कोकण, पश्चिम महाराष्ट्राला काहीसा दिलासा। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विद्यार्थ्यांसाठी नवा व्हिडिओ संदेश। देशाच्या परीक्षा पद्धतीमध्ये बदल गरजेचा। विधेयकामुळे परीक्षा पद्धत अधिक मजबूत आणि पारदर्शक होईल। मोदींनी व्यक्त केला विश्वास। एफडीएची राज्यामध्ये 2 दिवसात 22 ठिकाणी धाड। सुमारे 1,03,04,000 रुपयांचा अन्नसाठा जप्त। 2,862 लिटर दूध, 373 किलो दुग्धजन्य पदार्थ जप्त। कोल्हापुरात अवैध गर्भपात करणाऱ्या डॉक्टरांचा पर्दाफाश। माजी आरोग्य उपसंचालक डॉक्टर चंद्रकांत गायकवाडांना रंगेहात अटक। आरोग्य मंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा मोठी कारवाई। Thank you.